नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी, दिव्यांग अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी, त्याचबरोबर श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांसाठी, विधवा व निराधार महिलांसाठी व वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. कारण मित्रांनो, जुलै महिन्याचे पैसे निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून एक अधिकृत शासन निर्णय जाहीर झाला आहे आणि या संदर्भातील माहिती मी आधीच आपल्या चॅनलवरती दिलेली आहे. तर राज्य शासनाच्या माध्यमातून जाहीर केलेल्या शासन निर्णयामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की या सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांना जे हे पैसे दिले जातात, या सर्व योजनांचा मंजूर निधी संबंधित योजनांच्या बँक खात्यामध्ये म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे आणि सर्व योजनांच्या संबंधित विभागाला सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत की हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावे. त्यानंतर सर्व योजनांच्या संबंधित विभागांनी तहसीलदारांसाठी सूचना जारी केल्या आहेत की सर्व पात्र लाभार्थ्यांची यादी आमच्याकडे पाठवण्यात यावी. तर आता या याद्यांमध्ये कोणत्या लाभार्थ्यांचे नाव असणार आहे, तर यामध्ये डीबीटी ॲक्टिव्ह केलेले, केवायसी पूर्ण केलेले, ओटीपी व्हेरिफिकेशन पूर्ण केलेले आणि तहसील कार्यालयामध्ये ज्या लाभार्थ्यांनी उत्पन्नाचा दाखला आणि हयातीचा दाखला जमा केलेला आहे, अशा सर्व लाभार्थ्यांची माहिती संबंधित विभागाला पाठवण्यात यावी, अशा सूचना तहसील कार्यालयांना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे तुमचे जर काही कामे अपूर्ण असतील, जसं की उत्पन्नाचा दाखला आणि हयातीचा दाखला तहसील कार्यालयामध्ये जमा केलेला नसेल, तर 30 जूनपर्यंत तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही हे कागदपत्रे जमा केली तरी सुद्धा चालणार आहे. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये यापूर्वी बीम्स प्रणालीच्या माध्यमातून लाभार्थ्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होत होते. पण राज्य शासनाने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये लाभार्थ्यांसाठी एक नवीन सिस्टीम या सर्व योजनांमध्ये लागू केलं, ते म्हणजे डीबीटी. आणि ज्या लाभार्थ्यांची डीबीटी ॲक्टिव्ह आहे तरी सुद्धा लाभार्थ्यांना पैसे येत नाहीयेत. राज्य शासनाने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एक शासन निर्णय जाहीर केला आणि त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून सांगण्यात आलं की डीबीटी ॲक्टिव्ह करा तरच तुमचे पैसे येणार, नाहीतर पैसे येणार नाहीत, असं राज्य शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलं. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये, काही लाभार्थ्यांनी डिसेंबरमध्ये तर काही लाभार्थ्यांनी जानेवारीमध्ये डीबीटी ॲक्टिव्ह केली आणि अनेक लाभार्थ्यांची डीबीटी ॲक्टिव्ह आहे तरी सुद्धा लाभार्थ्यांना पैसे येत नाहीयेत. तर या संदर्भात एक अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. ज्या लाभार्थ्यांची डीबीटी ॲक्टिव्ह आहे तरी सुद्धा तुम्हाला पैसे येत नाहीत, तर तुम्ही काय केलं पाहिजे, तर मी जे तुम्हाला महत्त्वाचे पॉईंट सांगणार आहे त्याप्रमाणे तुमच्यासोबत तसं झालेलं आहे का ते तुम्हाला चेक करायचंय. जर तुम्हाला निराधार योजनेचे पैसे हवे असतील तर तुम्हाला या गोष्टी चेंज करणं खूपच जास्त गरजेचं आहे. आणि जर या गोष्टी तुम्ही चेंज केल्या नाहीत तर कधीच तुम्हाला या योजनांचे पैसे येणार नाहीत. तर डीबीटी ॲक्टिव्ह असूनही पैसे का येत नाहीत या संदर्भात माहिती आधी समजून घेऊयात. तर मित्रांनो, डीबीटी लिंक असूनही तुम्हाला पैसे का येत नाहीत या संदर्भात महत्त्वाचे पॉईंट्स मी तुमच्यासाठी बनवलेले आहेत. तर या मुख्य 9 कारणांमुळे सुद्धा तुम्हाला डीबीटी लिंक असून सुद्धा खात्यात पैसे येत नाहीयेत. तर पहिलं कारण म्हणजे एनपीसीआय मॅपर लिंक समस्या. म्हणजेच फक्त आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडणे पुरेसे नाही, ते एनपीसीआय मॅपरसह देखील मॅप असणे आवश्यक आहे. त्यानंतर दुसरे कारण म्हणजे आधार प्रमाणीकरण अयशस्वी होणे, म्हणजेच आधार ऑथेंटिकेशन फेल्युअर. तर डीबीटीसाठी आधार आधारित प्रमाणीकरण आवश्यक असतं आणि जर आधार प्रमाणीकरण म्हणजेच बायोमेट्रिक किंवा ओटीपी अयशस्वी झालं तर योजनांचे पैसे बँक खात्यात जमा होत नाहीत. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे चुकीची खाते निवड. जर तुमची एकापेक्षा जास्त बँक खाते असतील तर कदाचित चुकीचे किंवा निष्क्रिय खाते एनपीसीआय सोबत मॅप केले गेले असेल तर हे पैसे न येण्याचं मुख्य कारण आहे. त्यानंतर बँक खात्यावरील मर्यादा किंवा बँक अकाउंट फ्रीज होणे. जर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यावर काही मर्यादा म्हणजेच लिमिट असतील किंवा तुमचे बँक खाते तात्पुरते फ्रीज केले गेले असेल तर डीबीटीने तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होऊन सुद्धा ते पैसे परत जातात. त्यानंतर खातेधारकाच्या स्वाक्षरीतील फरक म्हणजे सिग्नेचर मिसमॅच. जर तुमच्या बँकेतील सिग्नेचर आणि आधारवरील सिग्नेचर मॅच होत नसेल तर कदाचित पैसे येण्यात अडचण येऊ शकते. त्यानंतर चुकीचा किंवा वेगळा मोबाईल नंबर देणे. म्हणजेच आधार कार्डला वेगळा मोबाईल नंबर लिंक असेल आणि बँक अकाउंटला वेगळा मोबाईल नंबर आणि योजनेसाठी एक वेगळाच मोबाईल नंबर दिलेला असेल तर डीबीटीद्वारे पैसे येण्यात अडचण निर्माण होते. त्यानंतर योजनेसाठी अपात्रता. म्हणजेच जर तुम्ही योजनांच्या नियम निकषामध्ये बसत नसाल, जसे की उत्पन्न मर्यादा, लाभार्थी यादीत नाव नसणे किंवा अपूर्ण कागदपत्रे तहसील कार्यालयामध्ये जमा करणे, यामुळे सुद्धा तुम्हाला पैसे येत नसतील. त्यानंतर अपूर्ण किंवा चुकीची केवायसी. म्हणजेच ई-केवायसी दरम्यान आधार, नाव, जन्मतारीख किंवा बँक खात्याच्या माहितीसारख्या तपशिलांमध्ये तफावत असल्यास, म्हणजेच माहिती मिसमॅच असल्यास पैसे अडकतात. त्यानंतर बंद किंवा निष्क्रिय खाते.
म्हणजेच जर डीबीटी सोबत लिंक केलेले बँक खाते बंद असेल किंवा निष्क्रिय असेल आणि ते NPCI सोबत लिंक असेल तरीही योजनांचे पैसे डीबीटीने बँक खात्यात जमा होत नाहीत. तर मित्रांनो, अशा प्रकारे डीबीटी ऍक्टिव्ह असून सुद्धा लाभार्थ्यांना पैसे येत नाहीयेत. तर पैसे का येत नाहीत याची महत्त्वाची 9 कारणे मी तुम्हाला सांगितलेली आहेत. तर मी सांगितलेल्या या 9 पॉईंटचा तुम्ही नीट विचार करायचा आहे आणि तुमची माहिती व्यवस्थित चेक करायची आहे. आणि पुढे जे वाढीव अनुदान लाभार्थ्यांना दिलं जाणार आहे त्या वाढीव अनुदानासाठी आपण पात्र ठरलो पाहिजे. म्हणूनच आपल्याला या गोष्टी क्लिअर करणं खूपच जास्त गरजेचं आहे. तर निराधार बांधवांसाठी नवीन माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पुढे पण येणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि जुलै महिन्याचं पेन्शन लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासंदर्भात शासन निर्णय सुद्धा जाहीर झालेला आहे. तर लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जुलै महिन्याचा हप्ता लवकरच जमा होणार आहे. आणि निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याची फिक्स तारीख जेव्हा कळेल तेव्हा सर्वात आधी आपल्या चॅनलवरती कळवण्यात येईल. आणि लाभार्थ्यांना जुलै महिन्याचे पेन्शन 1500 रुपये मिळणार की 4000 रुपये वाढीव अनुदान मिळणार याबद्दलची माहिती कळल्यानंतर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती लाभार्थ्यांना अपडेट देण्यात येईल. त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लवकर ग्रुपला जॉईन करून घ्या. आणि आजच्या व्हिडिओ टॉपिकबद्दल किंवा योजनेबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात. तर अशा पद्धतीने निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी ही होती महत्त्वाची अपडेट. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात.